गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध समस्यांमुळे चर्चेत असते। तालुक्याच्या ठिकाणी असलेले 50 खाटांचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय असूनही येथे रुग्णांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला आंतररुग्ण विभागात आणल्यानंतर तातडीने उपचार करण्याऐवजी डॉक्टर व नर्सकडून रुग्णांना ओपीडीमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यातच काही डॉक्टर मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट पूर्णानंद नेवारे यांच्या माहितीनुसार मुख्य वैद्यकीय शाखा प्रमुख गडचिरोली यांच्या आईच्या पोटात अचानक तीव्र दुखणे सुरू झाल्याने त्यांना सकाळी सुमारे 7:45 वाजता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात आणण्यात आले। कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना रुग्णाची माहिती देण्यात आली, मात्र डॉक्टर मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याने त्यांनी रुग्णाची तत्काळ तपासणी केली नाही, असा आरोप करण्यात येत आहे। उलट डॉक्टर व नर्स यांनी रुग्णाला ओपीडीमध्ये नेण्याचा सल्ला दिला। ओपीडी सकाळी 8:30 वाजता सुरू होत असला तरी डॉक्टर प्रत्यक्षात 9 वाजताच्या सुमारास येत असल्याने रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून अशा परिस्थितीत रुग्णाला काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।